तर आता पहिले मला हे हवंय, थोडा आवाज व्यवस्थित करा. तुम्ही जेव्हा माझ्याकडे आले परत दुसऱ्यांदा म्हणजे अजून माझ्याकडे आले त्यावेळेस काय त्रास होता? स्टोन खूप दुखायचं, इतकं दुखायचं की रात्रीला म्हणजे झोप सुद्धा बसलाही नाही जाय आणि उठलाही नाही जाय. स्टोनचा आणि बायसी दोन्ही. बवासीर मध्ये काय व्हायचं? रक्ताची धार चालायची. धार? हा, ज्यावेळेस बसलो ना आपण हा. तर संडासला बसलो की डाव्या पायावर डायरेक्ट रक्ताची धार, कमीत कमी माचीच्या गाडी सारखी धार चालायची बारीक. मग तुम्ही जेव्हा इथे माझ्याकडे आले त्या दिवशी आपण औषध चालू केलं, त्याच्यानंतर किती दिवसात फरक पडला? 12व्या दिवशी. 12व्या दिवशी? पूर्ण 12व्या दिवशी. कुठल्या बाबतीत फरक पडला? रक्ताची धार एकदम पूर्ण कमी होऊन गेली. थेंबावर आला गोष्ट. थेंब थेंब पडायला लागले. मग थेंब थेंब रक्ताची धार पडायला लागला की मग त्याच्यानंतर मग बंद जातं 20व्या दिवसानंतर पूर्ण. बरं. आणि दुखणं तर आता काहीच नाहीये. आता फक्त कसं औषध मागे पुढे झालं ना तर त्या टायमाला दुखतं, थोडंफार दुखतं स्टोनचं. बरं. दुसरं हे होतं की दुखण्यामध्ये किती दिवसात फरक जाणवला तुम्हाला? दुखण्यामध्ये तर मला तिसऱ्या दिवशी दुखण्यामध्ये डायरेक्ट फरक जाणवला होता. तिसऱ्या दिवशी जे दुखणं डायरेक्ट काहीच वाटे ना मला. आपलं हे औषध चालू केल्यानंतर दुखणं बंद झालं. बरोबर, दुखणं बंद झालं. आणि रक्ताच्या बाबतीत फरक कधी जाणवला? 12व्या दिवसापासून. नाही, म्हणजे कमी व्हायला कधी चालू झालं? कमी झालं 10 आणि 12 या 2 दिवसात एकदम कमी धार चालली, म्हणजे एकदम कमी. म्हणजे रक्ताच्या बाबतीत मला 10 दिवस वाट पाहावीच लागली. वाट पाहावी लागली. बरोबर. आणि आता तुम्ही माझ्याकडे आले होते ऑक्टोबर मध्ये. ह्या वेळेस पहिल्यांदा जेव्हा तुम्ही माझ्याकडे आले तेव्हा तुम्हाला काय प्रॉब्लेम होता? पहिल्यांदा बायसी. त्यावेळेस काय व्हायचं? रक्ताची धार. संडास झाल्यानंतर दुखणं पोट. बरोबर. दोघी टायमाला झालं. मग त्यावेळेस किती दिवसात फरक पडला? त्या टायमाला बी 15 दिवसाच्या आत पूर्ण क्लिअर झाला. बरोबर. आता मला हा व्हिडिओ जर लोकांना दाखवायचा असेल चालेल ना? चालेल ना तसं. म्हणजे एकंदरीत असं आहे की 10 ते 12 दिवसात तुम्हाला फरक जाणवला, जेव्हा रक्ताची धार होती आणि सोबत मूतखड्याचे प्रॉब्लेम. दुसरं आहे की आता दोन्ही आजारासाठी औषध मी किती दिले तुम्हाला? म्हणजे किती प्रकारचं औषध दिलं? फक्त 2 डोस झाले, जास्त झाले. 2 डोस घ्यायचे. काही वेगवेगळं होतं की एकच प्रकारचं औषध होतं? एकच प्रकारचं होतं पूर्ण पुढे. म्हणजे असं नाही की मूतखड्यासाठी वेगळं, दुखण्यासाठी वेगळं, रक्तासाठी वेगळं? नाही, काही एकच. बरोबर. ठीक आहे.